आशापुरी महिला मंडळ व श्री संत नरहरी महाराज सेवा समितीच्या वतीने श्री संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त भाजी बाजार जुनी कोतवाली परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। शोभायात्रेच्या सुरुवातीला समाजातील दाम्पत्याच्या हस्ते महाराजांच्या चांदीच्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला। यावेळी आशापुरी महिला मंडळाच्या अध्यक्षा चंदा गौंड, नलिनी करुले, दीपा अनासाने, स्वाती अनासाने, आरती करुले तसेच पुरुष समितीचे अध्यक्ष विवेकराव गोमेकर, योगेश पंचवटे, विजय खडेकार आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सायंकाळी निघालेल्या या शोभायात्रेत साई महाराजांचा रथ, पालखी, घोडे आणि चिमुकल्यांच्या विविध झाक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। माधुरी अनासाने यांनी गणेश वंदना करून पालखीची सुरुवात केली। महिलांनी परिधान केलेल्या पिवळ्या साड्या व लाल फेटे आणि पुरुषांचा पांढरा पोशाख हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले। संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी रांगोळ्या आणि रोषणाईने पालखीचे स्वागत करण्यात आले। पालखीच्या समापनानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले। तसेच नवनिर्वाचित नगरसेविका प्रियंका पाटणे यांचा शाल, श्रीफळ आणि विठोबा रुक्मिणीची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा हरमकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पूनम अनासाने यांनी केले। स्नेहल करुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। महाआरती आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजातील शेकडो महिला व पुरुषांनी परिश्रम घेतले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।